मुंबई 8 जून 2016 दुपारचे 11:55 रामचंद्रन मुख्य हॉलमध्ये सोफ्यावर बसून होते. कपाळावर आठ्यांचं जाळं पसरवून हातातल्या मोबाईलमध्ये पाहत होते. अजित मानेनं मोबाईलवर पाठवलेला अर्धवट जळालेला तुकडा आणि जुन्या मुंबईचा तो नकाशा पुन्हा पुन्हा मोठा करून पाहत होते. चेहऱ्यावर तीव्र नाराजी दिसत होती. त्यांचा चेहरा पाहून नोकर चाकर आज थोडे जास्त अदबीनं हालचाल करत होते. एवढे प्रयत्न करूनही हाती काहीच लागलं नसल्याचं त्यांचा चेहरा सांगत होता. अजितच्या हलगर्जीपणावर ते मनातून नाराज झाले होते. ते दोन्ही फोटो पाहण्यात त्यांना काही रस वाटेना. त्यांनी शांतपणे मान सोफ्यावर टाकून दिली. एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात का येऊ नये याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. डोळे मिटले तरी मनातल्या विचारांच्या काहुरावर त्यांना नियंत्रण ठेवणं अशक्य झालं. झटकन हातात मोबाईल घेऊन त्यांनी अजितचा नंबर डायल केला. जय भवानी सर. तुझी चमचेगिरी कधी बंद करणार आहेस अजित? रामचंद्रनच्या या वाक्यावर आणि चढलेल्या आवाजावर अजितला घाम फुटला. काय झालं सर? माझं काही चुकलं का? अजितनं घसा खाकरून विचारलं. चुकलं? अरे घोडचूक केलीस. सर मी दोन्ही कागद तर घेतले त्या रवीकडून. मग काय त्यांचा खार घालू मी? सर मला काहीच समजत नाहीये तुम्ही असे का बोलताहात ते. समजणारही नाही. तू स्वतःला कितीही हुशार समजत असलास तरी तुला कधीच समजणार नाही. तो डॉक्टर आणि ती पोरगी तुझं नाक कापून पळून गेले तरी वरून विचारतोयस काय झालं म्हणून? रामचंद्रनचा आवाज चांगलाच चढला होता. अजित शांत होता. रामचंद्रनना उलट प्रश्न विचारण्याची ताकद तो कधीचीच हरवून बसला होता. लाचारपणे बोलणं ऐकत होता. तो आपला दुश्मन रविकुमार अतिशय हुशार माणूस आहे. एवढ्या सहजपणे तो तुला जे पाहिजे ते तुझ्या हातावर ठेवून जाणार वाटला की काय? अरे तो पळाला तुझ्या हातावर तुरी देऊन, तीही जळालेली. आज मी इथवर पोहोचलो, कित्येक दुश्मनांना कायमचं संपवलं. महाराजांचं कार्य पूर्ण करण्यासाठी घरादाराचा विचार केला नाही. एक घास सुखाचा घेतला नाही. ते आज हे 2 कागद पाहण्यासाठी का? मीही आयुष्यात थोडाफार अभ्यास केला असेलच ना. या दोन्ही कागदांबद्दल मला आधीच माहिती होती. तो घेऊन गेला त्याला जे हवं होतं ते. काय घेऊन गेला सर? मानेचा आवाज गंभीर झाला होता. अरे ज्याच्यासाठी मी उभं आयुष्य आस लावून बसलोय त्या छत्रपतींच्या सर्वात मोठ्या खजिन्याची चावी घेऊन गेला तो. चावी? कसली चावी सर? अजितनं आश्चर्यानं विचारलं. खजिन्याची चावी, जी बहिर्जी नाईकांनी आपल्या पूर्वजांकडे दिली होती. खजिन्याचे खरे रक्षक आपण आहोत. दुश्मनांनी कपट करून ती चावी आपल्या पूर्वजांकडून पळवली होती. आज ती परत घेण्याची संधी आली होती तर तो डॉक्टर डोळ्यात धूळ फेकून पळून गेला. सर एक प्रश्न विचारू? विचार ना. सर मी इथे स्वतः उपस्थित आहे. इथले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे मी तपासून पाहिलेत. तरी मला समजलं नाही ते तुम्हाला कसं समजलं? अजित शेवटचं वाक्य चाचरत म्हणाला. ते तुला समजलं असतं तर. रामचंद्रनचं वाक्य अर्धवट तोडत अजित माने म्हणाला. तर मी तुमच्या जागेवर असतो हेच ना? सर मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. माझी विनंती आहे सर की माझा विश्वास कधी तोडू नका. माझ्या आयुष्याला मार्ग दाखवा म्हणून शिष्यत्व पत्करलेल्या अजितचं ते टोकाचं बोलणं ऐकून रामचंद्रन वरमले. त्यांना माहित होतं की असा गुलाम परत मिळणार नाही. ते म्हणाले, अजित मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आणि माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. नाराजीनं काही बोललोही असेन, पण गुरु म्हणून अगदी तुझ्या पित्यासमान समजून विसरून जा. महाराजांच्या कार्यात तुझं योगदान मोलाचं आहे. सच्च्या सैनिकानं गैरसमज करून चालणार नाही. तू राजांचा पक्का शिलेदार आहेस. आता मी सांगतोय तसं कर माय बॉय. रामचंद्रनच्या वाक्यावर अजित समाधानी झाला असला तरी त्याला कुठेतरी आतून खटकत होतं. मुंबईच्या गर्दीत कुठेतरी 8 जून 2016
दुपारचे 12:10. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मागे पडून बराच वेळ झाला होता. आदित्य गर्दीतून वाट काढत गाडी चालवत होता. मुंबईच्या त्या अफाट कोलाहलात त्यांच्या गाडीचं अस्तित्व नसल्यात जमा होतं. बाहेरून जरी प्रचंड गर्दी आणि आवाज असला तरी गाडीमध्ये मात्र शांतता होती. शांततेचा भंग करत रवी म्हणाला, मला असं वाटतंय की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवू नये. कोण? तो आयबी ऑफिसर? प्रियलने विचारलं. नाही, त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी. कशावरून? प्रियलनं पुन्हा विचारलं. काल रात्री चिंचपोकळीच्या रस्त्यावर भेटलेला तो दारू प्यायलेला माणूस मला आज संग्रहालयामध्ये दिसला. रवी काचेतून बाहेर पाहत स्वतःशी पुटपुटला. मी त्याचा अर्धवट चेहरा पाहिला. का कुणास ठाऊक, पण मला वाटतं तोच असावा. रवी निर्धारानं बोलला. रवी, अरे त्याला नाक पुसायचं पण कळत नव्हतं. अरे त्याच्या पॅन्टला चेन सुद्धा नव्हती आणि तो काय आपल्यावर पाळत ठेवणार? आदित्य म्हणाला. यावर हलकसं हसून रवी म्हणाला, असेलही. मला भास झाला असेल कदाचित. छे, या 2-3 दिवसात अशा गोष्टींचा विचार करून करून माझं डोकं प्रत्येक गोष्टीत आता संशय घेऊ लागलाय. जाऊ दे. असं म्हणत रविकुमारनं प्रियलला तिची पर्स मागितली आणि तिनं ही न संकोचता दिली. त्यानं पर्समध्ये हात घालून आत थोडंसं तपासून पाहिलं आणि आतून एक 4-5 इंच लांबीची चावी बाहेर काढली. पंचधातूंनी बनवलेली ती चावी रवीनं सर्वांना दाखवली. सर्वजण आश्चर्यानं पाहू लागले. आपल्या पर्समध्ये असं काही असेल हे प्रियलला अजिबात माहीत नव्हतं आणि याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. प्रशिकनं ती चावी हातात घेतली आणि हा काय प्रकार आहे असं नजरेनंच रवीला विचारलं. रवीनं त्याचा खालचा ओढ केला आणि दोन्ही खांदे ओढवत काही माहीत नाही असे हावभाव केले. कदाचित ही चावी खजिन्याची असावी, जी बहिर्जींनी 8 शिलेदारांना दिली होती, प्रशिक म्हणाला. पण ही तुला कशी मिळाली आणि माझ्या पर्समध्ये कशी आली? प्रियलनं आश्चर्य व्यक्त करत विचारलं. 8 डे क्लॉक. त्या 8 दिवसांच्या घड्याळाची ही चावी आहे. मी जेव्हा घड्याळाच्या भोवती चक्कर मारत होतो तेव्हा पाठीमागच्या बाजूलाही दिसली. पाहता क्षणीच या चावीचा आणि आपल्या प्रवासाचा कुठेतरी संबंध असावा असं वाटलं. याचं कारण म्हणजे हे निशाण. रविकुमार चावीची एक बाजू दाखवत म्हणाला. एका बाजूला हे टोक आहे आणि दुसऱ्या बाजूला हा चौकोन. या चौकोनावर कोरण्यात आलेल्या एकमेकींना छेदत असलेल्या 2 तलवारी आणि ढाल हे निशाण. अगदी तंतोतंत हेच ढाल तलवार असलेलं निशाण न्यायाधीशांच्या बोटातल्या अंगठीवर होतं. म्हणून तू सरकारी मालमत्तेची चोरी केलीस? आदित्य हसत म्हणाला. आता त्याची सवय झाली रे. पण ही चावी आपल्या काय कामाची याचा मात्र अंदाज लागत नाहीये. रवी चावी डोळ्यासमोर धरत म्हणाला. डॉक्टर, मला एक शंका येतेय. प्रशिक ते निशाण पाहत म्हणाला. ज्या अर्थी अशी अंगठी कृष्णकांत दीक्षितांनी घातली होती त्या अर्थी सर्व शिलेदारांच्या बोटामध्ये अशीच अंगठी असली पाहिजे. तुझ्या आजोबांच्या बोटात होती का? नकारार्थी मान हलवत रवी म्हणाला. नाही, त्यांच्या बोटात मला अशी अंगठी कधीच दिसली नाही. मग ते शिलेदार नसतील? रवीच्या डोळ्यातील विचलित भाव टिपत विषय बदलत प्रियल म्हणाली. अरे पण तू आम्हाला या चावीबद्दल तिथंच का नाही सांगितलंस? 4ही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे असताना तिथं सांगणं शक्य नव्हतं. कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवू नये असं मला वाटत होतं, त्यामुळे चावी मी नकळत तुझ्या पर्समध्ये टाकली. निळावंती पुस्तकातून फाडलेला नकाशा मुद्दामच लपवल्याचं नाटक केलं जेणेकरून सीसीटीव्हीमध्ये पाहणाऱ्याचं लक्ष चावीवरून हटावं. कदाचित तुलाही माहित नसेल, ऑफिसर मानेच्या नाकावर लागलेली हीच जाडजूड चावी होती. क्या बात आहे रवी, भारीच शक्कल लढवलीस तू. समोरच्या सीटवर बसलेली ज्योती म्हणाली. काहीतरी आठवत रविकुमार म्हणाला. बरं प्रशिक सर, नकाशामधली ठळक 4 ठिकाणं तुमच्या लक्षात आहेत ना? हो हो, मी कसा विसरेन. त्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस, ग्रँड हॉस्पिटल, राजभवन आणि पोस्ट ऑफिस मुख्यालय ही 4 ठिकाणं ठळकपणे दाखवण्यात आली होती. त्याचं काही विशेष कारण असेल? रवीनं विचारलं.
ही चारही मुंबईतली महत्वाची ठिकाणं आहेत. हो, पण हीच का? एक स्टेशन, एक हॉस्पिटल, एक गव्हर्नर हाऊस आणि एक पोस्ट. चारही ठिकाणं वेगवेगळी आहेत. ही चारच ठिकाणं नकाशामध्ये ठळकपणे का दाखवली असावीत? काय असावं यामागे? रवी भुवई खाजवत म्हणाला. कदाचित या चार ठिकाणात काहीतरी साम्य असावं, प्रियल म्हणाली. म्हणजे कसं? रवीनं विचारलं. ही चारही ठिकाणं जुन्या मूळ मुंबईमध्ये आहेत, प्रशिकनं सांगितलं. हो, ते तर नकाशामध्ये आहेच. ही ठिकाणं इंग्रजांनीच उभारली आहेत. अहो, मुंबईत इंग्रजांनी उभारलेली अशी असंख्य ठिकाणं आहेत. चारही ठिकाणी भव्य इमारती आहेत, ज्या ब्रिटिश आणि भारतीय पद्धतीनं बांधलेल्या आहेत. इतकंच साम्य असू शकत नाही. काहीतरी वेगळं. एकमेव साम्य जे अख्ख्या मुंबईपासून या चार ठिकाणांना वेगळं बनवतं, महत्व देतं. म्हणजे वेगळेपण आहे पण दिसत नाही असंच ना? प्रशिकनं विचारलं. हो हो, रवीनं उत्तर दिलं. जे जमिनीच्या आतही असू शकतं? प्रशिक म्हणाले. म्हणजे? म्हणजे जे वरवर काहीच दिसत नाही पण जमिनीच्या पोटात सुरक्षित आहे, प्रशिक म्हणाले. एखादं भुयार? रवी आश्चर्यानं म्हणाला. बरोबर, भुयार. या चारही इमारतींच्या खाली भुयार आहेत. ही भुयारच या चारही ठिकाणांना मुंबईपासून वेगळं करतात. नकळत प्रशिक आपल्या तारुण्यात गेले. अशा भुयारांच्या शोधात त्यांनी हम्पीचा कोनांकोनात ढुंडाळला होता. काय सांगता सर? सीएसटीच्या खाली भुयार आहे? आदित्यसाठी हे अविश्वसनीय होतं. नुसतं सीएसटीच नाही, या चारही ठिकाणांखाली भुयार आहेत आदित्य. मग खजिना या भुयारांमध्येच कुठेतरी असला पाहिजे, प्रियल म्हणाली. आणि ही त्या भुयाराची चावी, रवी म्हणाला. पण ही भुयारं आहेत कशी? आदित्यनं पुन्हा विचारलं. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या खाली एक भुयार आहे जे आजही वापरात आहे. हे भुयार सीएसटीच्या बरोबर खालून जातं आणि तिथून ते भारतीय रिझर्व्ह बँकेपर्यंत जातं. हे भुयार एवढं मोठं आहे की त्यामध्ये एक लिफ्ट बसवलेली आहे. त्यातून रिझर्व्ह बँक आणि सीएसटी दरम्यान संपर्क होतो. कोणतीही रिझर्व्ह बँक जवळच्या रेल्वे स्टेशनशी भुयारी मार्गाने जोडलेली असते. बरं, आणि ग्रँट हॉस्पिटल? रवीनं विचारलं. ग्रँट हॉस्पिटलच्या खाली म्हणजे वॉर्ड क्रमांक 5च्या खाली आहे. मोठमोठे टाळे लावून आज ते बंद करण्यात आलंय. हे भुयार जास्त मोठं किंवा दूर नाही. थोडं अंतर पुढे जाताच हे भुयार संपतं. याला पुढे जाण्यासाठी रस्ता नाही, प्रशिकनं सांगितलं. तिसरं भुयार? ज्योतीनं विचारलं. हे भुयार आहे आजच्या राजभवनाच्या खाली, जिथं राज्यपालांचं ऑफिस आणि निवासस्थान आहे. सर्वसामान्य लोकांना इथपर्यंत पोहोचता येत नाही. या भुयाराबद्दल काही विशेष माहिती सर? रवीनं विचारलं. आहे ना. ज्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी याची खोदाई झाली. त्याच्या गुप्त बैठका आणि सुरक्षिततेसाठी यापेक्षा दुसरं चांगलं ठिकाण नव्हतं. विशेष म्हणजे हे भुयार समुद्रात उघडतं, प्रशिकनं सांगितलं. हे भुयार किती मोठं असेल? प्रियलनं विचारलं. प्रिन्स ऑफ वेल्स निघून गेल्यानंतर या भुयाराचा वापर इंग्रजांनी शस्त्रसाठा ठेवण्यासाठी केला. एवढंच नव्हे तर यामध्ये तोफा ठेवण्यासाठी सुद्धा जागा होती, प्रशिक म्हणाले. 1600 हत्तींच्या पाठीवर एकत्र केलेला खजिना ठेवण्यासाठी ही जागा पुरेशी असेल मग? आदित्य मध्येच बोलला. कदाचित इंग्रज निघून गेल्यावर या ठिकाणी खजिना हलवण्यात आला असावा, प्रियलनं शंका काढली. सर, पोस्ट ऑफिस खाली असणाऱ्या भुयाराबद्दल काही माहिती आहे? रवीनं विचारलं. मुंबईच्या मुख्य पोस्ट ऑफिस खाली असणारं भुयार हे पोस्ट ऑफिस बांधण्याच्या खूप आधीपासून आहे. हे भुयार किती जुनं आहे हे सांगता येत नाही, पण इंग्रजांनी त्याचा वापर केला होता. ज्यावेळेस नेपोलियन बोनापार्ट फ्रान्स, इजिप्त, रशिया मार्गे भारतात येणार होता तेव्हा त्यानं टिपू सुलतान आणि पेशव्यांशी पत्रव्यवहार केला होता. इंग्रजांनी पुढचा धोका विचारात घेऊन सुरक्षिततेचे उपाय म्हणून काही योजना आखल्या. त्यातील एक योजना म्हणजे हे भुयार. इंग्रजांनी या भुयाराची डागडुजी करून ते फोर्टपर्यंत वाढवलं. कधी हल्ला झालाच तर या भुयाराचा वापर करून कुटुंब कबिल्यासह फोर्टपर्यंत जाता यावं हा उद्देश होता, प्रशिक म्हणाले. या भुयाराच्या
आतून एखादं भुयार असेल का? रवीनं पुन्हा विचारलं. काही सांगू शकत नाही. खजिना नेमका कुठे असू शकतो? आदित्यनं विचारलं. काही डोकं चालत नाही आदी. रवी हातातील चावीकडे पाहत म्हणाला. ठीक आहे मित्रा, हे भुयार आणि खजिन्याचं राहू दे. तू सांगितलंस तसं आम्ही काही खरेदी करून आलो आहोत. अंगावर घातलेले नवीन कपडे दाखवत आदित्य म्हणाला. ज्योतीनं बॅगमधून 3 मोबाईल्स काढले आणि दोघांना दिले. सिम कार्ड माझ्या नावावर आहेत आणि मोबाईल अर्थातच चोर बाजारातून घेतलेले आहेत, ज्योती म्हणाली. हे तुझे नवीन कपडे, लवकर बदल आता. रवी कपडे पाहू लागला तेवढ्यात आदित्य म्हणाला. बरं डॉक्टर, आता आपण कुठे जातो? आपण नाही आदित्य, आम्ही, रवी म्हणाला. म्हणजे? मी आता कुठेही जाणार नाही. आदित्य गाडी रस्त्याच्या बाजूला घेत म्हणाला. तो आता चांगला भडकण्याच्या तयारीत होता. ज्युनियर, अरे कामच तसं आहे. तुझ्याशिवाय ते कोणीही करू शकणार नाही. रवी थोडं लाडीक होत म्हणाला. नाही, ते मला काही माहित नाही. मी कुठेही जाणार नाही. मित्र, अरे काम सोपं आहे. कसलं काम? आदित्य थोड्या नाराजीनंच म्हणाला. नाही, काही विशेष नाही. मंत्रालयात तुला चोरी करण्यासाठी जायचंय. रवीनं एका दमात बोलून टाकलं तसं आदित्यनं झरकन त्याच्याकडे नजर टाकली. काय? चोरी? आणि तीही मंत्रालयात? अरे पागल झालायस तू रवी. तू मारलंस तरी मी हे असलं चोरीबिरीचं काम करणार नाही. तू जाणार तर आहेसच, मग एवढे आडेवेडे का? रवीनं विचारलं. आदित्यला माहित होतं रवी काही ऐकणार नाही. थोडंसं थांबून तो म्हणाला. ठीक आहे, पण सोबत तू चल. सोबत मी नाही, प्रियल येणार आहे. रवी प्रियलकडे पाहत म्हणाला. आणि तिथं जाऊन करायचं काय? आदित्यनं विचारलं. मित्रा, आपल्याला संग्रहालयात एक जळालेला कागदाचा तुकडा सापडला होता, जो दुर्दैवानं अजित माने घेऊन गेलाय. तो कागद अर्धवट होता आणि आपल्याला तो पूर्ण पाहिजे. तर मग? मला वाक्य पूर्ण तर करू देत. त्या कागदाच्या तुकड्यावर महाराष्ट्र सरकाराचा पुरातत्व विभागाचा शिक्का आहे आणि त्या शिक्क्यावरची तारीख 22 वर्ष जुनी आहे. ज्या अर्थी त्या तुकड्यावर मंत्रालय असं लिहिलं होतं, त्या अर्थी त्या कागदावर खजिन्यासंबंधी काहीतरी माहिती असावी. आपल्याला ती पाहिजे आणि त्यासाठी मंत्रालयात जावंच लागेल. पण मंत्रालयातच का? आदित्यनं विचारलं. कारण 4 वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली होती. त्या आगीत काही ठराविक ठिकाणांची महत्वाची कागदपत्र जळाली होती. दुर्दैवानं त्या आगीत 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता. आग कशी लागली त्यापेक्षा काय जळालं हे महत्वाचं. एवढ्या महत्वाच्या ठिकाणी एका विशिष्ट जागेवर आग लागते हा काही योगायोग नसावा. आपल्याला मिळालेला तुकडा हा तब्बल 22 वर्ष जुना होता. त्यात काहीतरी महत्वाचं असेल म्हणून इतकी वर्ष तो तिथं ठेवण्यात आला आणि लुटारूंनी काही कारणास्तव तो जाळण्याचा प्रयत्न केला असावा. कदाचित तो शिल्लक राहिलेला तुकडा शिलेदारांनी त्या पुस्तकामध्ये ठेवला असेल म्हणून मंत्रालयात जाणं आवश्यक आहे. अरे पण जे जळून गेले ते कसं शोधायचं? काहीतरी लॉजिक असावं रवी. आहे ना. 7 वर्षांपूर्वीच सर्व जुन्या महत्वाच्या फाईल्स संगणकीकृत करण्यात आल्या होत्या आणि आपला कागद सुद्धा त्यात नक्कीच असणार, रवी म्हणाला. मग मला नेमकं काय करायचंय? आदित्यनं विचारलं. तुला पुरातत्व विभागात जाऊन तिथल्या संगणकातून तो कागद किंवा फाईल चोरायची आहे. बस एवढंच. अजून काही? एवढं सोपं वाटतं तुला? अरे मी एक साधा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मला कॉम्प्युटर मधलं जास्त नाही कळत आणि अशा ठिकाणी तर अवघड पासवर्ड असतात. त्यांचं काय? आधी मला माहिती आहे तू कॉम्प्युटर मधला किती मोठा किडा आहेस ते. उगाच पळवाट नको शोधूस. तुझी खरी इच्छा कम्प्युटर सायन्सला जाण्याची होती, पण इलेक्ट्रिकलला जावं लागलं म्हणून तर तुझं सेमिस्टर. रवीला आदित्यनं मध्येच थांबवलं. दोन्ही हात जोडत तो म्हणाला. बस 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 बस. मला वाटलं होतं काहीतरी चांगलं कौतुकास्पद बोलशील, पण ठेवलंस ना दुखऱ्या जागेवर बोट. ठीक आहे, जातो मी मंत्रालयात. आणि प्रियलचं काय काम असणार तिथे? तिनं तो कागदाचा तुकडा पाहिलाय. तुला तिचा फायदाच होईल, रवी म्हणाला. आदित्यला खरं तर मनातून चांगलं वाटत होतं.
आज त्याला त्याच्या मनासारखं आवडणारं काहीतरी करायला मिळणार होतं. वरून दाखवत नसला तरी आतून त्याला स्वतःलाच भारी वाटत होतं. ठीक आहे, मी तयार आहे, पण तिथली अत्यंत कडक अशी सुरक्षा भेदून जाणं मोठं कठीण काम आहे. त्याचं काय? आदित्यनं शंका विचारली. ते तुझं तू ठरव, आणि प्रियल आहे ना सोबत. मुलींसाठी अशा गोष्टी जास्त अवघड नसतात. रवी प्रियलकडे पाहत म्हणाला. काय प्रियल, जाणार ना? रवीच्या शेजारीच बसलेल्या प्रियलनं चटकन वर पाहिलं. त्याच्या या प्रश्नाबरोबर तिच्या लक्षात आलं की आपण रवीला जास्तच बिलगून बसलो आहोत. रविकुमारचा उष्ण खांदा तिच्या खांद्याला आणि मांडीला मांडी लागून होती. नकळत होत असलेल्या स्पर्शात तिला काहीच गैर वाटत नव्हतं. तिला अचानक तो क्षण आठवला जेव्हा ती ऑफिसरला मारण्यासाठी धावली तेव्हा रवीनं तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घातला होता. ती स्वतःशी खुदकन हसली आणि म्हणाली, हो, मी पण तयार आहे. खरं तर रवीला सोडून जाणं तिच्या जीवावर आलं होतं. पुढच्या 20 मिनिटात त्यांची गाडी मंत्रालयापासून थोड्या अंतरावर येऊन थांबली. गाडी थांबताच प्रियल बाहेर आली आणि तिनं रवीला बाहेर बोलावलं. ते दोघंच उभे होते. रवीनं डोळ्यानंच तिला काय आहे असं विचारताच प्रियल म्हणाली, रवी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. यावर स्मितहास्य करत रवी म्हणाला, मी ऐकायला तुझ्यापेक्षा जास्त आतुर आहे. पण आता जे बोलायचंय ते आपलं काम झाल्यावर. काही गोष्टींसाठी स्पेशल वेळ द्यावा लागतो. पण ठीक आहे, ती हसत म्हणाली. आदित्यनं डिक्कीत ठेवलेली त्याची लॅपटॉप बॅग घेतली. मित्रा, अरे मोठ्या लढाईवर चाललोय, शेवटची गळाभेट तरी घे. आदित्यच्या नाटकी बोलण्यावर सगळेच हसले. हसा हसा, हा माणूस मला फसवणार, अडकवणार, मी तुरुंगात जाणार, असं म्हणत आदित्य आणि प्रियल मंत्रालयाच्या दिशेनं निघाले. लवकर ये रे, आज सकाळपासून एकही सुट्टा घेतला नाही, सोबतच ओढू. रवीच्या या वाक्यावर आदित्यनं मागे वळून त्याला डोळा मारला आणि तो पुढे चालू लागला. रस्ता क्रॉस करून ते दोघं मंत्रालय जवळ करत होते. रविकुमारनं एकदा मंत्रालयावर फडकणाऱ्या तिरंग्याकडे पाहिलं. काळ्या ढगाच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा आज थोडा जास्तच मन लावून फडकत होता. रवीनं गाडी थोडी पुढे नेली आणि यू टर्न घेतला आणि मुंबईच्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवू लागला. डॉक्टर, आपण कुठं निघालोय आता? प्रशिकनं विचारलं. ग्रँट हॉस्पिटल. पण तिथलं भुयार तर कुठेही उघडत नाही, बंद आहे ते. उघडत नाही तर आपण उघडण्याचा प्रयत्न करू. थोड्याच वेळात रवीनं ग्रँट हॉस्पिटलच्या आवारात गाडी आणली. पार्किंगच्या एका कोपऱ्यात त्यानं प्रियलची कार पार्क केली. त्याला माहित होतं की आता ही कार या ठिकाणी कायमची उभी राहणार आहे. तिघही बाहेर आले. रवीनं नवीनच घेतलेल्या कपड्यांची प्लॅस्टिक बॅग हातात घेतली. प्रशिक आणि ज्योतीला जवळच असलेल्या झाडाखाली उभं राहायला सांगून गाडीवर हलकेच टिचकी मारत म्हणाला, मी 0 मिनिटात आलो. आणि तो भराभर पावलं टाकत हॉस्पिटलच्या भव्य इमारतीमध्ये दिसेनासा झाला. हॉस्पिटलच्या आवारात लोकांची अंगावर येणारी गर्दी होती. कोणत्याही सरकारी दवाखान्यात येणारा ओंगळवाणा गंध तिथे जाणवत होता. वेगवेगळे आजार घेऊन आलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचारी यांची ये-जा सुरू होती. मधूनच कानठळ्या बसवणारा अँब्युलन्सचा आवाज वातावरणाला आणखीन गंभीर बनवत होता. नुकत्याच पडलेल्या पावसानं वातावरण उदास झालं होतं. तिथं आलेला प्रत्येक जण कोणतं ना कोणतं दुःख खांद्यावर घेऊन मिरवत होता. काही जण हतबल होऊन शून्यात नजर फिरवत होते. आजचं दुखणं उद्यावर ढकलत होते. काही जण उद्याची अडचण आज सुटावी म्हणून धडपडत होते. मरणाच्या दारात असलेला माणूस जिवंत माणसाकडे पाहत होता. जिवंत माणूस वेदनांना कंटाळून मरण्याचा विचार करत होता. अपंग व्यक्ती पाय असणाऱ्याकडे रोखून पाहत होती. पाय असणारी व्यक्ती खिशातले पैसे संपल्यानं आधू झाली होती. ज्याला नजर नव्हती तो एक वेळ दिसावं म्हणून आशा लावून बसला होता, तर ज्याला दिसत होतं तो पाहून न पाहिल्यासारखं करत होता. डोळे सताड उघडे ठेवून आंधळेपणाचं सोंग घेऊन बसला होता. असमाधान आणि निराशा ही दोन्ही हत्यारं नाचवत दुःखाचं साम्राज्य तिथल्या कणाकणावर राज्य करत होतं.
तिथल्याच एका झाडाखाली बापलेक पुढे उघडणाऱ्या भुयाराची वाट पाहत उभे होते. सत्य समजल्यापासून प्रथमच दोघं समोरासमोर उभे होते. दोघंही शांत होते. मनात खूप काही होतं, पण कुणीही बोलत नव्हतं. वेळ त्याच्या गतीनं पुढे सरकत होता. वेळेनं शब्दांवर मात केली होती. शब्दांना ओठाआड बंदिस्त केलं होतं. जेव्हा प्रयत्न करूनही शब्द पारतंत्र्यात जातात, तेव्हा शब्दाची जागा डोळे घेतात, ओथंबून वाहू लागतात. या अवस्थेतील अश्रूंची किंमत शब्दांपेक्षा खूप खूप मोठी असते. प्रशिकची अवस्था अशीच झाली होती. त्यांना एकदम भडभडून आलं. डोळे अश्रुमय शब्दांनी गच्च भरले. आपल्या मुलीचा निरागस चेहरा त्यांना धूसर दिसू लागला. त्या धूसर पार्श्वभूमीवर आपल्या मुलीचा चेहरा स्पष्टपणे पाहण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करू लागले. पण भिजलेली नजर दगा देत होती. तुंबलेला बांध हुंदक्याच्या रूपानं फुटला, ओसंडून वाहू लागला. त्याला रोखणं वेळेला सुद्धा शक्य नव्हतं. डोंगरा एवढं दुःख उरात घेऊन आयुष्य कंठलेल्या बापाचा हात हातात घेऊन ज्योती त्याला आधार देत होती. तिचे हातच जणू डोंगरा एवढे झाले होते. भावनेचा ओघ ओसरत आला तसे प्रशिक म्हणाले, ज्योती, एक वडील म्हणून मी तुला काहीच देऊ शकलो नाही. एवढंच काय, तुला तुझी आई सुद्धा नाही देऊ शकलो. तुझ्याशी आयुष्यभर खोटं बोलत राहिलो. चुकलो मी. मी गुन्हेगार आहे तुझा. पोरी जमलं तर या अभागी माणसाला माफ कर. ज्योतीनं प्रशिकच्या डोळ्यात पाहिलं. ती त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यामध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. ती अलगद हसली. हरवलेला बाप तिला सापडला होता. ती समाधानी होती. दुःखाच्या साम्राज्यानं आता तिच्या पुढून माघार घेतली होती. बाबा, आई कशी होती हो माझी? ज्योतीच्या या अनपेक्षित प्रश्नावर प्रशिकनं डोळे पुसले आणि एकदा खळखळून हसला. त्या हसण्याचा अर्थ फक्त त्यांनाच माहीत असावा. तिच्याकडे पाहत म्हणाला, अगदी तुझ्यासारखी होती. तू अगदी तिचंच रूप घेऊन जन्माला आली आहेस. तुझ्या एवढीच सुंदर होती ती. प्रशिकच्या डोळ्यासमोर प्रतिपदा उभी राहत होती. 20 वर्षांपूर्वी नजरेआड झालेलं रूप प्रशिक समोर जसंच्या तसं उभं होतं. तुझे आणि तिचे डोळे एकमेकांची प्रतिकृतीच आहेत. जेव्हा तू आरशात पाहतेस ना, तेव्हा आरशातून तुला पाहणारी प्रतिपदाच असते. आत्ताही ती तुला कुठून तरी पाहत असणार. पण एक फरक आहे. तुम्हा दोघींचं नाक जरी सारखं असलं तरी तिच्या नाकावर राग खूप होता बरं. नाकानं कांदे सोलायची ती. ते बोलणं ऐकून ज्योती हसू लागली. तसे प्रशिक खुलले. पुढे म्हणाले, खरंच बिचारीनं नाकावर कधी माशीही बसू दिली नाही. खूप जास्त शिकलेली नव्हती, पण व्यवहारी होती. खूप भांडायची माझ्याशी. मी तुझ्या भविष्यासाठी पैसे जमा करत नाही म्हणून रागवायची. आणि मी मात्र दगडी अवशेषांना सर्वस्व मानून बसलो होतो. खरं सांगू का तुला, तू या जगात येण्याआधी ती पूर्णपणे माझी होती. एक दिवस तू आलीस आणि ती तुझी झाली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ती तुझ्यातच रमलेली असायची. एका क्षणासाठी सुद्धा ती तुला नजरेआड करत नसे. कदाचित तिच्या अंतर्मनानं भविष्य जाणलं असावं, म्हणूनच की काय, उण्यापुऱ्या 3 वर्षात अख्ख्या आयुष्यभराचं प्रेम तिनं तुला दिलं. थोडीही कसूर तिनं शिल्लक ठेवली नाही. खूप छान होती तुझी आई. असं म्हणत प्रशिकनं खिशातून एक छोटीशी डबी काढली. ती उघडून त्यातील सोन्याची चेन 2 बोटांनी उचलली. त्या नाजूक सोनसाखळीच्या मध्यभागी सोन्याचं लव होतं. प्रतिपदा घालायची ही. मी एवढंच काय ते तिच्यासाठी घेऊ शकलो. ती असती तर आज तुझ्यासाठी काहीही घेतलं असतं, पण सध्या तरी आम्हा दोघांकडून ही तुझ्यासाठी भेट. असं म्हणत प्रशिकनं ती चेन ज्योतीच्या हाती दिली. ज्योती चेन हातात घेऊन निरखून पाहत असतानाच हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरत असलेला डॉक्टर रविकुमार दिसला. तो आता खराखुरा डॉक्टर दिसत होता. अंगावर नवीन कपडे, वरून पांढरा एप्रॉन आणि गळ्यामध्ये स्टेथोस्कोप अडकवलेला होता.
चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास घेऊन तो पायऱ्या उतरत होता. रवी, अरे काय हे? गळ्यामध्ये आनंदानं चेन अडकवत ज्योती म्हणाली. माझी खरी ओळख आहे ही. हो, पण मी तर हा ॲप्रॉन आणि स्टेथोस्कोप विकत घेतला नव्हता. आणि हे घालायचं कारण? ज्योती, आजचा दिवसच तेवढा खास आहे. बरं मला सांग की तू पत्रकार आहेस ना? आहेस का म्हणजे? आहेच. तुझ्या आयुष्यात असा एखादा स्पेशल दिवस आलेला आहे का की ज्यामुळे तुला तुझ्या पत्रकारितेवर अभिमान वाटला? रवीनं विचारलं. नाही ना, तशी खास संधी कधी मिळाली नाही. आज तशी संधी मिळाली तर? रवी तिच्यावर नजर रोखत म्हणाला. आवडेल मला. चालेल. तुझ्या वडिलांचं अर्धवट राहिलेलं काम तू जगापुढे आणणार आहेस. आपण जे शोधतोय ते राजभवनाच्या खाली आहे. आपल्याला काहीही करून राजभवनात प्रवेश मिळवायचा आहे. आपण तिघांनीही त्या ठिकाणी पोचायचंय, पण एकाच मार्गानं नाही. आज राजभवनाच्या प्रांगणात माननीय राज्यपालांची मुलाखत आहे. या मुलाखतीसाठी वेगवेगळ्या चॅनल्सचे पत्रकार जाणार. तुझ्याही चॅनलचं कोणीतरी जाईलच. हो, सिनियर पत्रकार जातील. तिथे ठराविक पत्रकार आणि लोक असणार आहेत. मला प्रवेश मिळणं कठीण आहे, ज्योती म्हणाली. कठीण तर असणारच. काही स्पेशल करायचं असेल तर कठीण गोष्टी कराव्याच लागतील. जर कोणी सिनियर पत्रकार जात असेल तर त्याच्यासोबत सहाय्यक पत्रकार जात असेलच. तू त्याला रिप्लेस करून जा, पण प्रवेश मिळव. खरं तर रवीच्याच मनात धाकधूक सुरू होती, पण चेहऱ्यावर उसना आत्मविश्वास आणून बोलणं त्या क्षणी तरी भाग होतं. आणि तुमचं काय? ज्योतीनं विचारलं. मी आणि प्रशिक सर डॉक्टर आणि वॉर्डबॉय बनून राजभवनात प्रवेश मिळवणार आहोत. तिथं प्रवेश मिळाल्यावर मी तुला फोन करेन. त्याच ठिकाणी आपला पुढचा प्लॅन ठरवू. ठीक आहे, ज्योती म्हणाली. चालेल. 2:30 वाजता मुलाखत सुरू होईल. आणखी 1 तास आहे आपल्याकडे. तुला आमच्यापेक्षा थोडी जास्त घाई करावी लागणार आहे. तू टॅक्सी करून तुझ्या ऑफिसकडे लगेच निघ, रवी म्हणाला. आणि तुम्ही कसे जाणार? आमच्यासाठी स्पेशल व्हॅन तयार आहे. रवी, तुझं कधी कधी काही कळतच नाही बघ, म्हणत ज्योती गेटकडे जाण्यासाठी वळाली. ज्योती, रवीच्या हाकेनं थांबून ती मागे वळली. तुझ्या आईकडून तुला मिळालेली चेन छान दिसतेय. ज्योती हसली. तिने एकदा प्रशिककडे नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. थँक्यू, असं म्हणत ज्योती भराभर पावलं उचलत हॉस्पिटलच्या प्रांगणातून चालू लागली. चिखलात उमटत जाणाऱ्या तिच्या पावलांच्या ठशांकडे पाहत प्रशिक म्हणाले. डॉक्टर, तुला खात्री आहे का की खजिना नक्की राजभवनाच्या खाली असलेल्या भुयाराखालीच असावा? तुमच्या डोक्यात काही दुसरा पर्याय आहे का सर? रवीनं प्रतिप्रश्न केला. नाही. चला मग बघूया आपलं नशीब कुठं उघडतंय ते. पार्किंग पासून थोड्या अंतरावर एका अँब्युलन्सच्या शेजारी त्या गाडीचा ड्रायव्हर तिथल्या सिक्युरिटी गार्डसोबत गप्पा मारत बसला होता. सकाळपासून प्रथमच त्याला थोडा आराम मिळाला होता. गार्डकडून त्यानं तंबाखू मागवून घेतली. तो गार्डसोबत रात्री पडलेल्या पावसाबद्दल बोलत होता. थोड्याशा सरदाळलेल्या तंबाखूवर करंगळीनं तो चुना लावत बोटानं तंबाखू मळत होता. गावाकडं मनासारखा पाऊस झाला म्हणून खुश होता. तेवढ्यात दुरूनच रवीनं त्याला हाक मारली. काका, आपल्याला निघायचंय. ड्रायव्हरनं मागे वळून पाहिलं. यायला नवीन डॉक्टर दिसतोय, कधी पाहिल्यासारखा वाटत नाही, म्हणत त्यानं तळहातावर मळलेली तंबाखू 2 बोटांच्या चिमटीत पकडली. दुसऱ्या हाताच्या बोटानं खालचा ओठ पुढे ओढत तंबाखूची चिमूट ओठाआड सरकवली. दोन्ही तळहात एकमेकांवर झाडत तो उठून उभा राहिला. पांढऱ्या पॅन्टला हात पुसत म्हणाला. कुठं जायचंय डॉक्टर साहेब? राजभवन, व्हॅन काढा लवकर. डीन ऑफिसमधून डायरेक्ट ऑर्डर आली आहे. काय विशेष? ड्रायव्हरनं विचारेपर्यंत प्रशिक पाठीमागचं दार उघडून अँब्युलन्समध्ये जाऊन बसलेही. रवीही ड्रायव्हर शेजारी असलेल्या सीटवर बसला. हो हो, विशेष तर आहेच. राज्यपालांच्या आईचं अर्ध डोकं दुखतंय. च्या आईला, अशी बी इमर्जन्सी असतीये का? कलियुग आलं इट्टाला बघ रे बाबा, असं तो म्हणाला. तसं विठ्ठल नावाच्या गार्डनं मान हलवली. काका, आपल्याला काय करायचंय? शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्याला प्रोटोकॉल पाळायचा आहे. सारी तपासणी करायची आहे.
तसंही एखाद्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करतीलच. आपण नियमाचे गुलाम काय. चला आता. रवी म्हणाला, डॉक्टर साहेब, काही बी म्हणा, पण एक गोष्ट लई खरी आहे बघा. आईला, इथं आम्हाला एखादा रोग झाला, गरीबाचा हातपाय जरी तुटला तरी कुणी विचारत नाही. आणि यांचं नुसतं अर्ध डोकं दुखलं तरी तपासणी. डॉक्टर, गरीबाची जिंदगी अशीच जाणार बघा तंबाखू खाण्यात. असं म्हणत त्यानं अँब्युलन्स ग्रँट हॉस्पिटल समोरच्या मुख्य रस्त्यावर आणली आणि व्हॅनचा सायरन सुरू केला. रवीनं हसून त्याच्याकडे पाहिलं. नाही डॉक्टर साहेब, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण या मुंबईच्या रस्त्यावरून लवकरात लवकर जाण्याचा ह्याच्यापेक्षा बेस्ट पर्याय नाही. पेशंट नसला म्हणून काय झालं, आपली गाडी VIP ड्युटीला निघाली. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, 15 मिनिटात गाडी मलबार हिल्ला नेऊन उभी करतो बघा. असं म्हणून त्यानं बाजूला झालेल्या गाड्यांमधून भरधाव वेगानं गाडी दामटली. अँब्युलन्सचा सायरन मुंबईच्या मंत्रालय, मुंबई, 8 जून 2016, दुपारचा 1:50. गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या प्रत्येक घडामोडीची साक्षीदार बनून मंत्रालयाची इमारत दिमाखात उभी होती. इमारतीचं कामच ते असतं. मंत्रालयाची भव्यता आणि उंची डोळ्यात मावत नव्हती. इमारतीच्या सर्वात वर मध्यभागी भला मोठा तिरंगा मोसमी वाऱ्याच्या झोतासोबत फडकत होता. पाठीमागच्या काळ्या कुट्ट ढगांना थापडा देत होता. त्याच्यावरील अशोक चक्र तिरंग्याला आवर घालण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्याला न जुमानता ते 3 रंग आक्रंदत होते. मनातला सल बाहेर काढत होते, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याची उंची एवढी जास्त होती की त्याचा आवाज कोणाच्याच कानापर्यंत पोहोचत नव्हता. इमारतीच्या समोरची नारळाची आणि अशोकाची झाडं मंत्रालयाच्या वास्तूची उंची गाठण्यासाठी स्पर्धा करत होती. समोर लाल दिव्याच्या, विना दिव्यांच्या आणि पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. लोकांची ये-जा सुरू होती. बगड्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक होती. मंत्रालयाच्या इमारतीचा आणि या लोकांच्या कपड्यांचा रंग एकच होता. 4 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीचे काळे डाग आता कुठंच दिसत नव्हते. ना इमारतीवर, ना कपड्यांवर. ते पद्धतशीरपणे पुसण्यात आले होते. इथं आलेला प्रत्येक जण कोणता ना कोणता स्वार्थ मनात ठेवूनच इमारतीच्या पायऱ्या चढत होता. आणि जे लोक तिथे आधीच जाऊन बसलेले होते, ते कोणाच्या न कोणाच्या मानगुटीवर पाय देऊनच तिथे पोहोचले होते. कित्येक गोष्टी, घटना, रहस्य आणि राजकीय डावपेचांना आपल्या पांढऱ्या रंगात दडवत ती 7 मजली इमारत उभी होती. मंत्रालयातल्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या सांस्कृतिक विभागाच्या बाहेर असलेल्या लोखंडी जाळीदार खुर्च्यांमध्ये प्रियल आणि आदित्य बसले होते. ते कोणाची तरी वाट पाहत होते. बराच वेळ झाल्यामुळे ते कंटाळून गेले होते. प्रियल नख खात अस्वस्थतेनं पाहत होती. आदित्य नुकत्याच घेतलेल्या मोबाईलमध्ये काहीतरी डाउनलोड करत होता. तेवढ्यात एक कर्मचारी आतून आला आणि त्यानं सांगितलं, तुम्ही एक लेखी अर्ज द्या. त्यात तुमचं म्हणणं स्पष्टपणे कमी शब्दात लिहा. मी मॅडमकडे अर्ज पोच करतो आणि तुम्ही मंत्रालय प्रवेशाचा पास आणला असेल तोही सोबत जोडा. असं म्हणून कर्मचारी परत गेला. पासचं नाव काढताच प्रियल आणि आदित्यनं एकमेकांकडे हसून पाहिलं. ते इथपर्यंत कसे आले हे त्यांना आठवलं. गर्दीनं अखंड वाहत असलेला रस्ता ओलांडून ते मंत्रालयाच्या प्रांगणात पोहोचले. तेथील हत्यारबंद सुरक्षा रक्षक पाहून आदित्यची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. मनातली भीती लपवण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, किती उंच इमारत ही. इमारत जेवढी उंच तेवढी तिथली नैतिकता कमी असते, असं आमच्या वास्तुरचनाशास्त्रात म्हटलंय. प्रियलच्या या वाक्यावर आदित्यनं भुवया उंचावत, क्या बात है, अशी प्रतिक्रिया दिली. पुढे जाताच तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं. तशी प्रियल चटकन पुढे झाली आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणत तिनं सांगितलं की आम्हाला सांस्कृतिक विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटायचंय. सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओळखपत्र आणि आतमध्ये जाण्याचे पास दाखवायला सांगितले, जे दोघांकडे असण्याचा प्रश्नच नव्हता. प्रियलनं चेहऱ्यावरचं स्मित किंचितही कमी न होऊ देता सांगितलं,
की आमचं या ठिकाणी येण्याचं नियोजन घाईमध्ये झालं. अधिकाऱ्यांसोबत आमचं फोनवर बोलणं झालंय आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला बोलावून घेतलंय. तिनं तिच्या विद्यापीठाचं ओळखपत्र त्यांच्या हाती दिलं. पण मॅडम, नुसत्या ओळखपत्रावरून किंवा फोनवरच्या बोलण्यावरून तुम्हाला मंत्रालयात जाता येणार नाही. पास पाहिजेच. प्रोटोकॉल पाळावे लागतात मॅडम. सुरक्षा रक्षक ओळखपत्र न्याहाळत म्हणाला. अहो, प्रोटोकॉल तर आपले पंतप्रधान सुद्धा पाळत नाहीत. आदित्यच्या या वाक्यावर सुरक्षा अधिकाऱ्यानं दचकून पाहिलं. कपाळाकडे हात नेत आपल्या सहकार्याकडे एक नजर टाकली आणि हसून म्हणाला, सॉरी, पण मला तुम्हाला परवानगी देता येणार नाही. ठीक आहे, तसंच असेल तर मग मला फोन करावा लागेल, म्हणत प्रियलनं तिच्या मोबाईलमधून एक नंबर डायल केला. आदित्यला कळेना आता ती कुणाला फोन करतेय. ती थोडी दूर गेली, कोणाशी तरी थोडंसं बोलली आणि परत येऊन मोबाईल त्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे दिला. पलीकडचा आवाज ऐकून अधिकाऱ्यानं डोळे विस्फारले. पुढचं 1 मिनिट तो फक्त येस सर एवढंच बोलत राहिला. शेवटी फोन प्रियलच्या हाती देत अदबीनं तो म्हणाला, मॅडम आधीच सांगायचं ना. आपल्या सहकार्याला डोळ्यानं खुणावत म्हणाला, स्पेशल केस आहे, जाऊ दे यांना. मेटल डिटेक्टरमधून ते दोघं आत गेले. आदित्य परेशान होऊन प्रियलच्या मागे निघाला. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. तू कोणाला फोन लावलास प्रियल? आदित्यनं विचारलं. ते कसं सांगू? रवी सोबत राहून मी सुद्धा शिकले रहस्य पाळायला, आणि तो असता तर त्यानं सुद्धा हेच केलं असतं की नाही? तू एकपट आणि तो रवी दुप्पट. दोघंही ना पागल आहात तुम्ही. कधी काय कराल याचा काही नेम नाही. आदित्यची बडबड ऐकत प्रियल भराभर चालू लागली. मौशार फरशीवर तिच्या चपलातून चटचट असा आवाज येत होता. थोडंसं समोर जाताच एका भिंतीवर भला मोठा बोर्ड लावण्यात आला होता, ज्यावर संपूर्ण मंत्रालयाचा नकाशा होता. दोघांनीही एकदा तो नकाशा पूर्णपणे पाहून घेतला. त्यावरून सांस्कृतिक विभाग 3ऱ्या मजल्यावर असल्याचं समजलं. लिफ्टसाठी असलेली गर्दी पाहून ते पायऱ्या चढून जाऊ लागले. पायऱ्या चढताना प्रत्येक कोपऱ्यात सर्व धर्माच्या देवदेवतांचे फोटो लावलेले दिसत होते. ते पाहून आदित्य म्हणाला, हे काय? बिचाऱ्या देवांना इथं कोपरे धरून का बसवलंय? अरे, आपल्या देशात गुटखा खाऊन भिंतीचे कोपरे लाल करणं हा एक मोठा धर्म आहे. त्यामुळं धर्माला धर्मानं दिलेला हा शह आहे, प्रियल म्हणाली. तुम्हाला विद्यापीठात असंही शिकवतात का? भारीच आहे हे, आदित्य हसत म्हणाला. दोघं पुढे निघाले. थोड्या वेळानं 3ऱ्या मजल्यावर पोहोचले. डाव्या बाजूला सांस्कृतिक विभाग असं शुद्ध मराठीत लिहिलं होतं. आत डोकावताच एका भल्या मोठ्या हॉलमध्ये वेगवेगळी केबिन्स होती, ज्यात कर्मचारी आपापलं काम करण्यात व्यस्त होते. काही जण लंच टाइम लवकर का होत नाही म्हणून काम ढकलत वरचे वर घड्याळाकडे पाहत होते. एका ठिकाणी पुरातत्व विभाग सुरू होत होता. प्रियलच्या पाठोपाठ आदित्य पाठीवरची बॅग सावरत एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये गेला. प्रियलनं आदित्यला समोर खुणावलं तर तिथे पुरातत्व विभाग मुख्य अधिकारी असं लिहिलं होतं. ते ऑफिस आतून बंद होतं. त्या दोघांना तिथे घुटमळलेलं पाहून एका पांढरी टोपी शर्ट घातलेल्या वयस्क कर्मचाऱ्यानं विचारलं, कोणाले भेटायचे? आम्हाला पुरातत्व विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचंय, प्रियल म्हणाली. अपॉइंटमेंट घेऊन आले ना? नाही, थोडं घाईचं काम आहे. ठीक आहे, काम घाईचं आहे ना, तर मग अजून थोडी घाई करा. घाईघाईनं आजच अपॉइंटमेंट घ्या आणि पुढच्या वेळी भेटायला या. आज नाही जमणार भाऊ. काका, अहो आमचं भेटणं आवश्यक आहे. काम अत्यंत तातडीचं आहे. प्रियलच्या आवाजात आवश्यकतेपेक्षा जास्तच नम्रता होती. मॅडम, ही काय महाराज बाग आहे काय असंच यायला? मंत्रालयात कोणी पण फिरायला नाही ना येत. महत्वाचं काम घेऊनच येतो कुणी. अहो पण अचानक ठरलं आमचं. अहो तुम्हाला कितींदा सांगून राहिलो नाही भेटता येणार असं. काका तुम्ही विदर्भातले का? इतका वेळ पाठीमागे शांत उभा असलेला आदित्य बोलला. हाव भाऊ, मी अमरावतीचा. तुम्ही कुठले? आम्ही नागपूरचे. बाप्पा बाप्पा, मग आधीच सांगाले काय झालतं? एकतर आपल्याकडचे लोक इथं आधीच कमी येत राहते आणि तुम्ही तर नागपूरहून आले. बोला, कोणाले भेटायचं म्हणले तुम्ही? त्याला एकदम कोणीतरी घरचं भेटल्यासारखं झालं होतं. अधिकारी पुरातत्व विभाग. होय का? मग एक काम करा,
एका चिठ्ठीवर तुमचं नाव आणि काम लिहून द्या ना, मी पाठवतो पुढं. तसं प्रियलनं एका कागदावर काहीतरी खरडलं आणि ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली. तसा तो आत गेला आणि लगेच परत आला. तुम्ही जा आत. पाहिजो मंदी ती बाई बसू नये, नुसती झामल झामल करीत असती, कामाचं बोला. तो कर्मचारी म्हणाला तसं दोघंही हसून उठले. ऑफिसचं दार उघडून दोघं आतमध्ये शिरले. आदित्य भिरभिरत्या नजरेनं पूर्ण ऑफिस बघत होता. एक स्त्री फोनवर बोलत होती. हे दोघंही समोर जाऊन उभे राहिले, पण तिनं पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिचं फोनवर बोलणं सुरूच होतं. तोपर्यंत दोघं तसेच ताटकळत उभे राहिले. थोड्या वेळानं तिने फोन ठेवून काय काम आहे असं विचारलं. घसा खाकरून प्रियल म्हणाली, मॅडम मी प्रियल जाधव, इंडियन आर्किओलॉजी या विषयावर संशोधन करते आणि हा माझा सोबती आदित्य. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या संवर्धनाचा आम्ही अभ्यास केलाय आणि त्याबाबत काही महत्वाचे अभिप्राय आम्हाला सादर करायचे आहेत. प्रियलला हे अचानक सुचलं होतं, पण तिच्या बोलण्यात एवढा विश्वास होता की समोरची महिला गोंधळली. तोपर्यंत आदित्यनं त्याच्या बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढला देखील. ऍक्च्युली मी अधिकारी नाहीये, मुख्य अधिकारी एका मीटिंगसाठी गेलेत. मी त्यांची असिस्टंट आहे. सर येतील अर्ध्या तासात. तुम्ही एक काम करा, तुमच्याकडचे अभिप्राय लेखी स्वरूपात द्या. मी पोचवेन सरांपर्यंत. मॅडम आमच्याकडे लेखी काही नाही, लॅपटॉपमध्ये आहे सगळं. तुमची हरकत नसेल तर लॅपटॉपमधून तुमच्या कम्प्युटरमध्ये पाठवू शकतो आम्ही. प्रियलच्या या बोलण्यावरती हसली. तिच्या हसण्याचा अर्थ सांगत होता की मी काही इथं वेडी बसली नाही. ती म्हणाली, नाही ऍक्च्युली काय आहे की हा कम्प्युटर सरांशिवाय कोणीही चालवू शकत नाही, मी सुद्धा नाही. मग तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. गालावर आलेल्या केसांच्या बटीसोबत चाळा करत ती म्हणाली. तसे दोघंही उठून बाहेर आले आणि तिथं मांडलेल्या खुर्चीत बसले. भाऊ, वेगळ्या विदर्भाचं कुठपर्यंत आलो? तोच कर्मचारी समोर उभा होता. आदित्यनं अर्जावर सही करून मान वर केली आणि अर्ज त्याच्या हातात दिला. मी म्हणून राहिलो की आपल्या वेगळ्या विदर्भाचं काय झालं? अहो मंत्रालयात तुम्ही असता काका, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहीत असलं पाहिजे. हो ना, इथं हे लोक समुद्राची हवा पण खाऊन राहिले आणि आपला कोळसाही खाऊन राहिले. आपण मात्र भैताडासारखं लोड घ्याले पुरते का बे असं म्हणून वाट पाहून राहिलो. सगळे सरकार सारखेच भाऊ, नुसते हुबासक्या माराच्या कामाचे. आदित्य नुसती मान डोलावत होता. प्रियलला मात्र त्याची भाषा छान वाटत होती. आदित्य काहीच उत्तर देत नाही हे पाहून तो कर्मचारी अर्ज घेऊन निघून गेला. बराच वेळ झाला प्रियल अस्वस्थ बसून होती. काम लवकर होणं गरजेचं होतं. आदित्य त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता, नकारार्थी मान हलवत होता. काही जमतंय का? कसं शक्य आहे अगं? हा थोडाच हॉलिवूडचा चित्रपट आहे ज्यामध्ये कुठेही बसून काहीही हॅक करता येईल. अरे मग आता? नाही, इथल्या मुख्य कम्प्युटरशी लॅपटॉप जोडूनच आपल्याला काहीतरी मिळेल. आदित्य लॅपटॉप बंद करत म्हणाला. प्रियलला आता जांभया येऊ लागल्या होत्या. रवीचं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी तिनं फोन केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. तिचा कंटाळवाणा चेहरा पाहून आदित्यही आळसावला. त्या अधिकाऱ्याची मीटिंग काही संपत नव्हती. प्रियल, एक जोक सांगू का? जोक? तुला जोक सुचतोय आता? प्रियल चिडून म्हणाली. अगं काय करू मग? तू जांभया देण्याचा विक्रम करतेयस, मग एखादा विनोद तर सांगितलंच पाहिजे ना. बरं सांग, पण जोक चांगला असला पाहिजे, पानचट नको. ठीक आहे. हा पण थोडा लांब आहे विनोद. अधिकारी येईपर्यंत संपला तर चांगलंच आहे, प्रियल म्हणाली. नक्की संपणार. ऐक तर, एक गाव आहे, म्हणजे अगदी कोणतंही खेडेगाव घे. उदाहरणार्थ बीड जिल्ह्यातलं परळी तालुक्यातलं एक गाव. या खेडेगावात मुरकुटे नावाचा एक बिलंदर माणूस असतो. प्रियल, अगं अधूनमधून असं म्हणत जा, सांगणाऱ्याला बरं वाटतं की नाही. तर हा मुरकुटे नावाचा माणूस काही काळानं वेडा होतो. वेडा म्हणजे ठार वेडा. त्याच्या घरचे लोक परेशान होतात आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून ते मुरकुटेला घेऊन तालुक्याच्या दवाखान्यात जातात. तिथला डॉक्टर त्याला तपासतो आणि म्हणतो, आपल्या इथं सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी आणि गर्भपाताची औषधं मिळतात. याला जिल्ह्याला न्या. आदित्य, हा जोकच आहे ना रे,
नाहीतर मी अजून बोर होईन. होय अगं, ऐक तर खरं. तर बीडचा डॉक्टर मुरकुटेला तपासतो आणि सांगतो की मुरकुटे आता एक गॉन केस झालाय. त्याला मुंबईच्या सायकेट्रिस्टला दाखवा. मग नातेवाईक मुरकुटेला मुंबईला नेतात. तिथले प्रसिद्ध डॉक्टर त्याला तपासतात आणि सांगतात, मुंबईतच काय, अख्ख्या भारतात मुरकुटेला ठीक करणारा डॉक्टर नाही. मुरकुटे काही माणसात राहिला नाही, त्याला तुम्ही अमेरिकेच्या डॉक्टरकडे घेऊन जा. मग पुढे पुढे त्याचे नातेवाईक कुठून तरी पैसा जमा करून मुरकुटेला एकट्याला पुढच्या उपचारांसाठी विमानानं अमेरिकेला पाठवतात. अमेरिकेत वॉशिंग्टन इथला एक सुप्रसिद्ध सायकेट्रिस्ट मुरकुटेवर उपचार करण्याचं आव्हान उचलतो. तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि आश्चर्यकारकरित्या मुरकुटे एकदम ठणठणीत बरा होतो. जेवढी खुशी मुरकुटेला तेवढीच डॉक्टरलाही होते. एव्हा ना मुरकुटेला वॉशिंग्टनला येऊन वर्ष होत आलं होतं. तो डॉक्टरच्याच घरी राहत होता, किंबहुना डॉक्टरचा फॅमिली मेंबर बनला होता. मग पुढे काय झालं? प्रियल काही काळासाठी सगळं विसरून आदित्यचा भला मोठा जोक ऐकत होती. एक दिवस डॉक्टर आणि मुरकुटे काही कामानिमित्त बाहेर निघाले. डॉक्टर कार चालवत होते आणि आपला मुरकुटे टी शर्ट बरमुडा घालून कानात हेडफोन टाकून इंग्लिश गाणं ऐकत होता. एका मोठ्या चौकात पोलिसांना त्यांची गाडी अडवून सांगितलं की थोड्याच वेळात तिथून प्रेसिडेंट ओबामांचा ताफा जाणार आहे, म्हणून गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत. मुरकुटेला याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. पुढच्या काही क्षणात राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या गाड्यांचा ताफा समोरून जाऊ लागला. अचानक त्या गाड्यांचे ब्रेक कचाकच दाबले गेले आणि मध्यभागात असलेल्या गाडीमधून ओबामा बाहेर आले. ते तडक डॉक्टरच्या गाडीकडेच येऊ लागले. ते पाहून डॉक्टरचे डोळे विस्फारले गेले. आश्चर्यानं त्याला घाम फुटला. ओबामांनी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाले, हे मुरकुटे, कसा आहेस? इतका वेळ गाण्यात व्यस्त असलेल्या मुरकुटेनं अचानक वर पाहिलं आणि हसतच म्हणाला, अरे ओबामा, काय करतोयस इकडे? ते वाक्य ऐकून प्रियलला हसू फुटलं. तिचा कंटाळा कुठच्या कुठे पळाला. काय हे आधी, हा झाला का जोक? प्रियल म्हणाली. नाही नाही, अजून विनोद बाकी आहे. तू ना काही पण, बर सांग सांग. तर तिथल्या चौकात ओबामा आणि मुरकुटे बराच वेळ बोलत उभे राहिले. मुरकुटे म्हणाला, मग कशा आहेत मिशेल वहिनी? आणि साशा काय करतेय? काहीतरी काम धंद्याचं बघ म्हणाव तिला. किती दिवस तुझ्या जीवावर बसून खाणार ती अशी? हो रे, सांगतो तिला. थोडा लाड जास्त झालाय बघ तिचा. बाकी सगळे चांगलेत रे. तू ये ना व्हाईट हाऊसवर, बसू एकदा. ओबामा अंगठा वर करत म्हणाले. ठीक आहे, वेळ मिळाला तर मारतो चक्कर. मिशेल वहिनींच्या हातचं भरलं वांग खाऊन बरेच दिवस झालेत. असं म्हणत मुरकुटे गाडीत बसला. ओबामा गाडीचं दार लावून परत फिरले. तिथले लोक अवाक होऊन पाहत होते. हृदयाचा झटका येतो की काय अशी डॉक्टरची अवस्था झाली होती. आत्ता घडलेला प्रकार पाहून त्याचा स्वतःवरचाच नाही तर मानवजातीवरचा विश्वास उडाला होता. तोपर्यंत मुरकुटेनं कानात हेडफोन टाकलेही होते. पुढे पुढे हे प्रकार सातत्यानं घडू लागले. एकदा तर चक्क टॉम क्रूजने मुरकुटेला त्याच्या जागी एका सिनेमात काम करण्याची विनंती केली आणि मुरकुटेनं नाकारली ती. एकदा बिल गेट्स मुरकुटेची केवळ एक झलक पाहायला मिळावी, त्याच्यासोबत एक सेल्फी काढायला मिळावा म्हणून कितीतरी वेळ ताटकळत उभे होते. डॉक्टरच्या छातीत दर वेळेला कळ यायची, त्याला भोवळ यायची. डॉक्टरनं आताशा सोबत हृदयविकाराच्या गोळ्या ठेवायला सुरुवात केली होती. एकदा डॉक्टर हॉस्पिटलमधून घरी आले. मुरकुटे छान कपडे घालून बसला होता. डॉक्टरनं विचारल्यावर त्यानं सांगितलं की तुम्ही पण तयार व्हा डॉक्टर, आपल्याला मायकल जॅक्सनचा डान्स पाहायला जायचंय. डॉक्टरनं डोक्यावर हात मारून घेतला. मुरकुटे, अरे 6-6 महिने त्याच्या शोचं तिकीट मिळत नाही. आपल्याकडे तिकीट नाहीये, नाही जाता येणार. आपल्याला जायचंय म्हणजे जायचंय डॉक्टर. मुरकुटे म्हणाला तसा डॉक्टरनं विचार केला. हा आत्ताच बरा झालाय, पुन्हा वेडा होईल त्यापेक्षा याला फिरवून आणलेलं बरं. दोघंही शो असलेल्या स्टेडियमकडे गेले. तिथं कशीबशी यांना ब्लॅकमध्ये 2 तिकीटं मिळाली. ते भव्य दिव्य स्टेडियम लोकांनी खचाखच भरलं होतं. पाय ठेवायला जागा नव्हती. समोर दोन्ही बाजूंनी लावलेल्या मोठमोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण सुरू होतं. स्टेजवर मायकल जॅक्सन डान्स करत होता. प्रेक्षक बेधुंद होऊन नाचत होते.
डॉक्टर आणि मुरकुटे एका कोपऱ्यात उभे राहून जॅक्सनच्या नृत्याचा आनंद घेत होते. नाचता नाचता मायकल जॅक्सन थांबला आणि स्क्रीनकडे बोट करून मोठ्याने म्हणाला, "हे मुरकुटे, कम ऑन अँड डान्स विथ मी." ते ऐकून मुरकुटे स्टेजकडे निघाला. इकडे डॉक्टरची शुद्ध हरपायची वेळ आली तरी स्वतःला सावरत तो उभा राहिला. स्टेजवर मायकल जॅक्सन आणि मुरकुटे नाचत होते. मुरकुटेच्या पदलालित्यावर मायकल जॅक्सन फिदा झाला. मुरकुटेनं मायकल जॅक्सनला 2-3 खास ठेवणीतल्या स्टेप्स शिकवल्या. डॉक्टर छातीत आलेली कळ दाबण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात डॉक्टर जवळच उभ्या असलेल्या एका प्रेक्षकानं डॉक्टरच्या कानात एक प्रश्न विचारला आणि पुढच्याच क्षणी डॉक्टरला झटका आला आणि डॉक्टर कोसळले. "प्रियल, सांग बरं, तो प्रश्न काय असेल? तूच सांग ना, मला नाही सांगता येणार." प्रियल उत्सुकतेनं म्हणाली. "अगं, प्रयत्न तरी करून बघ. अरे सांग ना लवकर, एवढं मोठं पुराण सांगितलंय, आता त्रास नको देऊ, लवकर सांग." "ठीक आहे, सांगतो." आदित्य पुढचं बोलणार तेवढ्यात ऑफिसमध्ये मुख्य अधिकारी आलेलेत आणि तुम्हाला बोलवतायत, असं एका कर्मचाऱ्यानं मध्येच येऊन त्यांना सांगितलं. तसा आदित्य उठला. "अरे सांग ना प्रश्न काय होता, नको ना सताऊस." "आधी काम नंतर जोक." प्रियलकडे पाहून मिश्किल हसत आदित्य म्हणाला. "सांग ना आधी. मी सुद्धा शिकलोय रहस्य पाळायला." "अरे पण जोक मध्ये कुठे रहस्य असतं का? आत्तापर्यंत सांगून झालं असतं ना." प्रियल उठत म्हणाली. "प्रश्न सांगितल्यावर तू खूप वेळ हसणार आहेस आणि आत्ता आपल्याकडे हसायला वेळ नाही, म्हणून आधी काम नंतर तो प्रश्न." "ठीक आहे." असं म्हणत ती आदित्य पाठोपाठ ऑफिसमध्ये शिरली. ऑफिसमध्ये जाताच दोघंही समोर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये बसले. तो 40शीतला अधिकारी प्रियलला न्याहाळत होता. प्रियलच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही. समोरचा माणूस कोणत्या नजरेनं आपल्याकडे पाहतोय हे स्त्रीला पाहता क्षणीच जाणवतं. बराच वेळ अधिकारी आणि प्रियलमध्ये चर्चा झाली. किल्ले संवर्धनावरचे प्रियलचे मुद्दे ऐकण्यासारखे होते. या विषयावरचा प्रियलचा अभ्यास पाहून आदित्यही अवाक झाला. बोलता बोलता अचानक प्रियलची पर्स खाली पडली. ती उचलण्यासाठी ती वाकली तसं कम्प्युटरमध्ये काहीतरी करत असलेल्या अधिकाऱ्याची चोरटी नजर तिच्यावर रोखली गेली. कदाचित प्रियललाही तेच अपेक्षित असावं. नंतर स्वतःला सावरत प्रियलनं घसा खाकरला आणि म्हणाली, "आमच्याकडे सगळे मुद्दे आहेत." आदित्यकडे पाहत ती म्हणाली, "आदित्य, लॅपटॉप सुरू करून सरांना आपले अभिप्राय दाखव." यावर आदित्यची भंबेरी उडाली. त्याला माहित होतं की त्याच्या लॅपटॉपमध्ये नेमकं काय भरलेलं आहे. किल्ले संवर्धन वगैरे गोष्टींचा तर दुरूनही संबंध नव्हता. त्यानं उगीच घाई केल्याचं नाटक करत लॅपटॉप उघडला. तेवढ्यात प्रियल अनपेक्षितपणे उठली आणि तिनं ऑफिसचं दार उघडलं. काही क्षणांपूर्वी पाहिलेलं ते दृश्य आणि आता असलेलं प्रियलच्या नजरेमधलं आव्हान यानं तो अधिकारी संमोहित झाल्यासारखा उठला आणि तिच्या मागून ऑफिसच्या बाहेर पडला. आदित्य गालात हसला. प्रियलमध्ये हाही गुण आहे याचं त्याला नवल वाटलं. ज्या संधीची तो वाट पाहत होता ती आली होती. समोरचा कम्प्युटर अधिकाऱ्यानं ओपन केलेलाच होता. आदित्य त्याच्या कामाला लागला. प्रियल हॉलमधून बाहेर पडली. अधिकारी आधाशीपणे तिच्या मागून चालू लागला. बाहेरच्या पोर्चमध्ये येताच प्रियल गोंधळली. पुढे येणाऱ्या प्रसंगाला आठवून थोडी घाबरली. तरीही तिनं मागे एक कटाक्ष टाकत स्मित केलं आणि पोर्चमधून झपझप चालू लागली. तीच गती अधिकाऱ्याच्या पायानं धरली. थोडंसं पुढे कॅन्टीन होतं. प्रियलनं आत डोकावलं. तिथे खूप माणसं होती. ती तशीच समोर निघाली आणि बाजूलाच असलेल्या स्टोअर रूममध्ये घुसली. तिनं एका क्षणात पूर्ण खोली न्याहाळली. ती तिथं एकटी नव्हती. सोबतीला तो अधिकारीही होता. इकडं आदित्यनं कम्प्युटरमधल्या फाईल्स उघडून पाहायला सुरुवात केली. त्याला शक्य तेवढं लवकर काम करायचं होतं. 22 वर्षांपूर्वीच्या फाईल्स शोधणं कठीण काम होतं, पण तोही काही कमी नव्हता. कम्प्युटरमधला किडाच तो. त्यानं फाईल शोधली आणि कपाळावर हात मारून घेतला. फाईलला पासवर्ड होता. पासवर्ड कसा मिळवायचा? त्यानं 2 वेळा काहीतरी टाकून पाहिलं, पण जमेना. त्यानं कसलाही विचार न करता प्रियलला फोन लावला आणि तिनं उचललाही. "प्रियल, फाईलला पासवर्ड आहे." "1 सेकंद थांब." काही वेळ तसाच गेला. टाईप कर." प्रियलनं पासवर्ड सांगितला. फाईल उघडली. "प्रियल, त्या कागदावर असलेली तारीख काय होती?"
सॉरी विसरले मी. अरे असं कसं विसरले म्हणजे? इथं गेल्या 40 वर्षातले सगळे डॉक्युमेंट्स आहेत, त्यात काय शोधू मी? एक काम कर, सगळ्याच फाईल्स ट्रान्सफर कर. काय? सगळ्याच? अरे दुसरा काही पर्याय आहे का? ठीक आहे, ठीक आहे. हां, ठेवते फोन, मी थोडी बिझी आहे. आदित्यनं भुवया उंचावल्या आणि गेल्या 40 वर्षातल्या पुरातत्व विभागातल्या कागदपत्रांना ट्रान्सफर करायला सुरुवात केली. डेटा ट्रान्सफर होत होता. फाईल्स येत होत्या. आदित्यनं सहजच समोर दिसणाऱ्या काचेतून बाहेर नजर टाकली आणि तो उडालाच. तडक ऑफिसच्या दिशेनं अजित माने येत होता. तो साध्या कपड्यांमध्ये होता. त्याच्या नजरेत नेहमीपेक्षा वेगळेच भाव होते. त्याच्या साथीदारांना बाहेर थांबवून माने कोणाचाही मुलाहिजा न राखता ऑफिसमध्ये शिरला. तिथे कुणीच नव्हतं. त्याची शोधक नजर ऑफिसभर फिरली. तिथे दरवळत असलेला प्रियलनं कपड्यांवर मारलेला परफ्यूम त्यानं ओळखला. मनात सुडाची भावना पेटून उठली. नाकावर झालेली जखम ठणकत होती. टेबलवर इतर सामानासारखा लॅपटॉप ठेवला होता. त्यावर त्याची नजर गेली, पण तिकडे दुर्लक्ष करून तो 2 पावलं पुढे गेला. ऑफिसच्या कोपऱ्यात असलेल्या वॉशरूमचा दरवाजा किंचित उघडा होता. त्यानं हलकेच दरवाजा ढकलला, पण तिथं कोणीच नाही असं वाटून तो परत फिरला. तो ऑफिस बाहेर जाण्यासाठी निघाला, तोच वॉशरूममध्ये कसला तरी आवाज आला. त्यानं 2 पावलातच वॉशरूम गाठलं. धाडकन दरवाजा उघडला. समोर पाण्यात भिंतीवरची पाल पडली होती. नकारार्थी मान हलवत, बोटांची चाळवाचाळव करत तो मागे वळला आणि बाहेर 2 कपाटांच्या मध्ये अंग चोरून उभ्या असलेल्या आदित्यची आणि त्याची नजरानजर झाली. आदित्यनं मागचा पुढचा विचार न करता हातातील काचेचा जाडजूड पेपरवेट त्याच्या दिशेनं भिरकावला. मानेला या धक्क्यातून सावरायला 2 क्षण लागले असतील. त्याचाच फायदा घेत आदित्यनं टेबलवरचा लॅपटॉप उचलला. बाहेर उभ्या असलेल्या साथीदारांना धक्का देऊन हॉलमधून तो पळू लागला. अजित माने त्याचा पाठलाग करत धावत होता. तिथले कर्मचारी अचानक घडलेल्या प्रसंगानं बावरून पाहत होते. आदित्य पोर्चमध्ये आला आणि उजव्या दिशेला धावू लागला. त्या पाठोपाठ मानेही धावणार, तोच त्याची नजर डाव्या बाजूला गेली. स्टोअर रूम मधून प्रियल बाहेर पडत होती. तिला पाहताच मानेच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो तिच्या मागे धावू लागला. आदित्यच्या मागे 2 साथीदार लागले. मानेनं स्टोअर रूम मध्ये नजर टाकली. तिथे पुरातत्व विभागाचा मुख्य अधिकारी हातपाय बांधलेल्या आणि तोंडात रुमाल कोंबलेल्या अवस्थेत पडून होता. त्यानं समोर नजर टाकली. प्रियल गर्दीत नाहीशी झाली होती. तो सैरभैर होऊन तिला शोधू लागला. आदित्य समोरून येणाऱ्या लोकांमधून वाट काढत धावू लागला. त्याच्या मागावर अजित मानेचे 2 सहकारी त्याला शोधत होते. मंत्रालयासाठी हा प्रकार नवीनच होता. लोक कुतूहल मिश्रित आश्चर्यानं पाहत होते. आदित्य पायऱ्यांनी जाण्यासाठी खाली वळला, तोच समोरून लोकांचा भला मोठा घोळका येताना दिसला. पायऱ्या उतरणं शक्य नाही हे समजताच तो 2 पावलं पुढे गेला. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की लिफ्ट उघडतेय. तो तसाच वळला आणि जवळजवळ बंद होत आलेल्या लिफ्टमध्ये घुसला. मानेचे साथीदार येईपर्यंत लिफ्टचं दार बंद झालं होतं. लिफ्ट 7व्या मजल्यावर जाऊन थांबली. आता पायऱ्यांनी किंवा लिफ्टनं उतरणं दोन्ही धोक्याचंच होतं. तो लिफ्टच्या बाहेर येऊन एका खांबाआड लपला. त्यानं प्रियलला फोन लावला. तिनं फोन उचलला नाही. ती चक्क दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हॉलमध्ये शिरून एका लंचसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याच्या छोट्या केबिनमध्ये बसली होती. रजिस्टरमध्ये काहीतरी लिहिण्याचं नाटक करत होती. तिचा माग काढत अजित मानेही हॉलमध्ये पोहोचला. तो मान वर करून प्रत्येक केबिन पाहत होता. प्रियल तिरप्या नजरेनं अजित मानेच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. प्रियलच्या बाजूला असलेल्या केबिनमधून एक तरुणी तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात कित्येक प्रश्न होते. ती तरुणी एक शब्दही जरी बोलली तर अजित मानेचं लक्ष तिच्याकडे जाणार होतं. ती तरुणी काही बोलणार इतक्यात प्रियलनं हातातलं घड्याळ झटकन काढून हळूच तिच्याकडे सरकवलं आणि ओठावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं. त्या तरुणीनं एकदा अजितकडे पाहिलं. तो कोणाला तरी शोधत होता. तरुणी शांतपणे तिच्या कामात गुंतली. अजित माने डोक्यावर हात फिरवत आल्या पावली परत बाहेर गेला तसा प्रियलनं निश्वास सोडला. कोण? बॉयफ्रेंड आहे का? त्या तरुणीनं प्रियलला विचारलं तशी प्रियल हसत म्हणाली, हो, आमचं भांडण झालंय. अच्छा, मलाही आहे हा अनुभव. पण म्हणून मी काही लपण्यासाठी मंत्रालयात गेले नव्हते. प्रियलचं घड्याळ परत करत ती म्हणाली. थँक्यू असं म्हणत प्रियल उठली आणि बाहेर पडली.
बाहेर कोणी नाही हे पाहून ती पायऱ्या उतरू लागली. आदित्य लिफ्टनं खाली येऊ लागला. लिफ्ट कोणीतरी दुसऱ्या मजल्यावर थांबवली आणि आदित्य बाहेर पडला. अंदाज घेत समोर पाऊल टाकणार तेवढ्याच समोरून अजित माने येताना दिसला. तिथून मागं पळून जाण्याचा आदित्यनं विचार सुद्धा केला नाही, कारण अजितनं कोटाच्या आत लपवलेल्या बंदुकीवर हात ठेवला होता. आदित्य तिथेच थबकला. अजित एक एक पाऊल पुढे येऊ लागला. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला. आवाज प्रियलचा होता. आदित्य फोन कट करणार तोच मानेनं त्याला फोन उचलण्याचा इशारा केला. आदित्य पुढे पर्याय नव्हता. त्यानं कॉल रिसीव्ह केला. आदित्य, कुठे आहेस? तिकडून प्रियल बोलली. मी दुसऱ्या मजल्यावर. अजित मानेनं तू कुठे आहेस हे विचारायला सांगितलं. तू तू कुठे आहेस प्रियल? आदित्यला वाटत होतं तिने काहीच उत्तर देऊ नये, पण ती उत्तरली, मी अंडरग्राऊंड फ्लोअरला आहे. त्यावर ऑफिसर माने हसला. त्यानं आदित्यला लॅपटॉप द्यायला सांगितलं. आदित्यनं पाठीवरून बॅग काढली आणि जमिनीवर ठेवून जोरानं मानेकडे सरकावली. ती बॅग घेण्यासाठी माने वाकला, बॅग उचलली आणि उभा राहिला. आदित्य त्याच्या जागेवर नव्हता. तो लिफ्टनं कधीचाच पसार झाला होता. आदित्य अंडरग्राऊंडला आला. त्यानं प्रियलला हाक मारली तशी एका सिमेंटच्या पिलरमागं लपलेली प्रियल बाहेर आली. आदित्य झटकन तिच्या जवळ गेला. तू ठीक आहेस ना? ते दोघं मंत्रालयातून बाहेर पडण्याचा विचार करत होते. आदित्यनं प्रियलला घडलेला प्रकार सांगितला. लॅपटॉप मानेच्या हाती गेल्याचं सांगितलं. सगळंच मुसळ केरात गेल्यानं प्रियल नाराज झाली. तेव्हा आदित्यनं खिशातून पेनड्राईव्ह काढून दाखवला. त्याचे डोळे सांगत होते, याच्यात सगळे काळजी नसावी. तेवढ्यात कोणीतरी पायऱ्या उतरत असल्याचं जाणवलं. त्यांनी ओळखलं, हा मानेच आहे. प्रियलनं नजरेनं आता पुढं काय असं विचारलं. आदित्यनं तोंड तिच्या कानाजवळ नेलं. प्रियलला वाटलं हा काहीतरी डोकं लढवेल, पण तो म्हणाला, जिंकण्याची एवढी क्षमता ठेवली पाहिजे की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजेत. हो खरंच, पण त्यालाही जिंकायचंय ना, त्याचं काय? प्रियल हसत म्हणाली. मग आपण कट रचला पाहिजे. तेच म्हणते, आता पुढे कोणता कट? शॉर्टकट. आदित्य पाठीमागे असलेल्या 4 फूट उंच असलेल्या भिंतीकडे पाहत म्हणाला. मी नकाशात पाहिलं होतं. या भिंतीच्या पाठीमागे कॅन्टीन आणि ऑफिसचं इतर साहित्य आणण्यासाठी दरवाजा आहे. पण आपल्याला त्या दरवाजानं परत मंत्रालयात शिरायचं नाहीये. या एक्झिटमधून आपल्याला बाहेर पडायचंय. तू आधी पुढे हो. तो ऑफिसर आलाच तर मी त्याला थोड्या वेळासाठी विचलित करतो. पण तू, प्रियलचे शब्द अर्धवट तोडत आदित्य म्हणाला, तू टेन्शन घेऊ नकोस, मला काही होत नाही. प्रियल एका पिलर मागून दुसऱ्याकडे लपत निघाली. त्या भिंतीपाशी पोचते ना पोचते तोच मागून अजित मानेची हाक आली. मला माहितीये तू इथंच आहेस. जास्त शहाणपणा न करता समोर ये. कुणीच पुढं आलं नाही. त्या अख्ख्या जागेत ते तिघच होते. आदित्यनं खांबाडून एक डोळा बाहेर काढून पाहिलं. अजित मानेनं उजव्या हातात बंदूक घेतली होती आणि त्याचं बोट ट्रिगरवर होतं. तो भिंतीच्या दिशेनंच चालला होता. आपला प्लॅन फसतो की काय असं वाटून आदित्य समोर आला. मी इथंय. दोन्ही हात वर करून तो बाहेर आला. ऑफिसरनं बंदूक त्याच्यावर रोखली. मला तू नाही ती पाहिजे, जिने सर्वांसमोर माझा अपमान केलाय. आधी मी, मग ती. आदित्य 2 पावलं पुढं सरकला. आज त्या हडकुळ्या शरीरात कुठून तरी प्रचंड ताकद आली होती. तू मागे हो, नाहीतर मला तुझ्यावर गोळी चालवावी लागेल. मग चालव ना. आदित्य मानेच्या हातातील बंदुकीपासून एका हाताच्या अंतरावर उभा होता. तेवढ्यात प्रियल स्वतःहून एका पिलर पासून समोर आली. अजित मानेनं पुढच्याच क्षणी तिच्यावर गोळी झाडली. पाठोपाठ प्रियलचा किंकाळी फोडल्याचा आवाज आला. त्या एकाकी जागेत बंदुकीचा आवाज घुमला, घुमतच राहिला. त्या एका सेकंदात आदित्यनं मानेच्या हातावर फटका मारला. त्याची बंदूक खाली पडली. काही कळायच्या आत आदित्यनं झडप मारून बंदूक स्वतःच्या हातात घेतली. त्यानं प्रियलकडे नजर टाकली. ती थरथरत उभी होती. गोळी तिच्या दंडाच्या जवळून गेली होती. बंदूक खाली घे, गोळी सुटेल. दोन्ही हात पुढे करत अजित माने ओरडला. आदित्य बंदूक रोखून मानेच्या डोळ्यात पाहत होता. त्याचा हात थरथरत होता. आयुष्यात प्रथमच त्यानं बंदूक हातात धरली होती. ट्रिगर दबते की काय याचा त्यालाच भरोसा नव्हता. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून खाली येत असलेल्या बुटांचे आवाज येऊ लागले. बंदुकीच्या आवाजानं पोलिसांना जाग आली होती. आदित्य बंदूक मानेवर रोखूनच प्रियलच्या दिशेनं धावला. प्रियल अजूनही धक्क्यातून बाहेर आली नव्हती. तिच्या हाताला धरून आदित्यनं ओढतच तिला भिंतीजवळ नेलं.
भिंती शेजारी उभ्या असलेल्या मोटरसायकलवरून ती भिंतीवर चढली. पाठोपाठ आदित्यही चढला. त्यानं अजूनही मानेवर बंदूक रोखून धरली होती. पोलिसांचा घोळका दिसू लागला. प्रियल, उडी मार. अरे मला भीती वाटतेय. अगं जेलमध्ये जाण्यापेक्षा हातपाय मोडला तरी चालेल. लवकर मार उडी. नाही जमणार रे मला. अगं मंत्रालयात लोक 5व्या 6व्या मजल्यावरनं उडी घेतात. इथे ही गोष्ट नेहमीची आहे. त्यामुळे आपण 3-4 फुटांवरून उडी मारायला काहीच हरकत नाही. असं म्हणून आदित्यनं तिला जोरात ढकललं. तशी ती पलीकडे जाऊन पडली. आदित्यने एकदा अजित मानेकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात हार स्पष्ट दिसत होती. आदित्यनं हातातली बंदूक त्याच्या दिशेनं फेकली आणि भिंतीवरून उडी मारली. कॅन्टीनचं सामान घेऊन जाणारा मिनी ट्रक निघण्याच्या तयारीत होता. दोघंही त्यात मागून चढले. ट्रक सुरू झाला. पुढच्या अर्ध्या मिनिटात ट्रक मंत्रालयाबाहेर पडला. आदित्य, आपण खूपच नाट्यमय पद्धतीने बाहेर पडलो ना? प्रियल हसत म्हणाली. काय फरक पडतो मग? वाचकाला आनंद मिळतोय ना, बस. बरं, तो प्रश्न काय होता? कोणता प्रश्न? अरे तो मुरकुटेच्या जोकमधला प्रश्न, जो ऐकून डॉक्टर बेशुद्ध पडले होते. अच्छा, तो होय. त्या प्रेक्षकांमधल्या एकानं डॉक्टरच्या कानात विचारलं होतं की स्टेजवर मुरकुटेसोबत